नमस्कार. चला शिकूया टेन्स यामधला दुसरा भाग. आपण पाहतोय प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स फॉर ऑल क्लासेस. टेन्स याचे आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. 3 प्रकारचे काळ आहेत. प्रत्येकाचे 4 उपप्रकारही आपण पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत पास्ट टेन्स. पास्ट टेन्स मध्ये पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स, सेकंड कंटिन्युअस पास्ट टेन्स, थर्ड परफेक्ट पास्ट टेन्स, फोर्थ परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. या 4 काळांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स. तर मित्रांनो, मराठीत या काळाला साधा भूतकाळ असे म्हणतात. ज्यावेळेला मराठीमध्ये आपण ही वाक्यरचना करत असतो त्यावेळेला मराठीतल्या वाक्याचं जे शेवटी क्रियापद येतं त्या क्रियापदाचा शेवट आपण ला, ली किंवा ले या अक्षरानं करत असतो. आणि ज्यावेळेला अशा क्रियापदाचा शेवट होतो त्यावेळेला साधारणपणे तो साधा भूतकाळ होत असतो. उदाहरणार्थ बघा, क्रियापदाला आपण लालीले कसं लावतो. तर आपण खाणे हे क्रियापद आहे, तर या खाणे क्रियापदाला आपण ले लावलं की ते खाल्ले असं होतं. पिले, पडला, उगवली, उगवणेला आपण ली हा प्रत्यय लावला तर उगवले, उगवली झालं. उगवणेला आपण ली हा प्रत्यय लावला की उगवली हा शब्द तयार झाला. तर या पद्धतीनं आपण मराठीमध्ये भूतकाळ वापरत असतो. मी खाल्ले, त्यावेळी तो साधा भूतकाळ होत असतो. याचं स्ट्रक्चर पाहूया कसं आहे. सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर जे आहे ते सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी क्रियापदाचं दुसरं रूप, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप या काळामध्ये वापरलं जातं. तर क्रियापदाचं दुसरं रूप कसं असतं पहा. तर याच्यामध्ये V1 म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. तर समजा आपण ईट हे क्रियापद घेतलं तर ईट ह्या मूळ क्रियापदाचा दुसरं रूप आहे ते एट. यालाच आपण पास्ट टेन्स क्रियापद, यालाच आपण क्रियापदाचा पास्ट टेन्स म्हणतो. ईटचा पास्ट टेन्स एट आणि क्रियापदाचं तिसरं रूप ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो ते ईटन. ईट, एट, ईटन. त्याचप्रमाणे राईट ह्या मूळ क्रियापदाचं रोट हे दुसरं रूप आणि रिटन हे तिसरं रूप. प्ले या क्रियापदाचं प्ले हे पहिलं रूप, प्लेड हे दुसरं रूप आणि प्लेड हे तिसरं रूप. म्हणजे प्लेड आणि प्लेड हे दुसरं आणि तिसरं रूप हे या क्रियापदाचं सारखंच आहे. तर असा एक तक्ता मी तुम्हाला नंतर देईन, तो आपण पाहायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य पाहूया. उदाहरण, सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य आय ईट अ मँगो. त्या ठिकाणी आय हा सब्जेक्ट करता या वाक्यातला, एट हे क्रियापद आहे आणि मँगो हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर एट हे ईटचं दुसरं रूप म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप या ठिकाणी इथं आपण घेतलेले आहे. आय ईट अ मँगो, मी आंबा खाल्ला. इथं ला हा प्रत्यय मराठीमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. क्रियापदाला ला या ठिकाणी प्रत्यय लावलेला आहे. त्यावेळेला ही सिंपल पास्ट टेन्सची रचना झालेली आहे. दुसरं वाक्य बघूया. ही रोट अ लेटर. याच्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, करता आहे. रोट हा क्रियापदाचं दुसरं रूप आहे. ते राईटचं दुसरं रूप आहे. राईट या क्रियापदाचं ते दुसरं रूप आहे. अ लेटर हे काय, ऑब्जेक्ट आहे. ही रोट अ लेटर, त्याने पत्र लिहिले. तर लिहिले इथं ले हा प्रत्यय आलेला आहे आणि त्यामुळं इथं जे क्रियापद जे आहे त्या क्रियापदाचं आपण दुसरं रूप घेतलेलं आहे. तिसरं वाक्य पाहूया. दे प्लेड अ फुटबॉल. या ठिकाणी दे हे सब्जेक्ट आहे, प्लेड
हे क्रियापदाचं दुसरं रूप या ठिकाणी इथं आपण घेतलेलं आहे. अ फुटबॉल हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट असे आपण ज्यावेळेला रचना करतो त्यावेळेला हा सिंपल पास्ट टेन्स होतो. या ठिकाणी हे वाक्य आहे दे प्लेड अ फुटबॉल, याचा अर्थ होतो ते फुटबॉल खेळले. या पद्धतीने सिंपल पास्ट टेन्स आपण पाहिला. दुसरा काळ आहे कंटिन्युअस पास्ट टेन्स. तर मराठीमध्ये या काळाला चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असे म्हणतात. मराठीमध्ये वाक्यरचना करत असताना आपण क्रियापदाचा शेवट जो आहे तो या अक्षरानं करून त्यापुढे होता, होती किंवा होते असं आणखीन सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी पुढं आपण जोडतो. त्यावेळेला ही जी रचना आहे ती कंटिन्युअस पास्ट टेन्सची असते. एखादी क्रिया भूतकाळामध्ये चालू होते असे दर्शवण्यासाठी अपूर्ण भूतकाळ त्या ठिकाणी वापरला जातो. लक्षात ठेवा, भूतकाळामध्ये चालू असणाऱ्या क्रियेसाठी ही रचना जी आहे ती वापरली जाते किंवा हा काळ वापरला जातो. उदाहरणार्थ बघा, क्रियापदाला आपण कशा पद्धतीने त हा शब्द लावून होता, होती असं करतो. खात होता, खाणे या क्रियापदाला आपण त लावला आणि त्याच्यानंतर होता असा शब्द लिहिला. त्यामुळं खात होता. रडणे, रडत होती. जाणे, जात होते. खेळणे, खेळत होते. तर या पद्धतीनं आपण क्रियापदाला मराठीमध्ये त हे प्रत्यय लावून पुढं होता, होती किंवा होते असं लिहिलं की हा कंटिन्युअस पास्ट टेन्सची रचना होते. तर याचं स्ट्रक्चर पाहूया आपण कशा पद्धतीनं आहे. तर या ठिकाणी सब्जेक्ट करता घ्यायचा, त्याच्यानंतर वॉज किंवा वेअर ही टू बीचं रूप, पास्ट टेन्समधली टू बीची रूपं आपण घ्यायची आहेत. त्यानंतर क्रियापदाचं ING आणि प्लस या ठिकाणी ऑब्जेक्ट लिहायचं आहे. आय वॉज इटिंग अ मँगो. याच्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, वॉज हे टू बीचं रूप, भूतकाळी टू बीचं रूप या ठिकाणी घेतलेलं आहे. इटिंग हे क्रियापदाचं ING, अ मँगो हे ऑब्जेक्ट. आय वॉज इटिंग अ मँगो, मी आंबा खात होतो. याच्यामध्ये टू बीची जी वॉज वेअर ही जी रूपं आहेत, भूतकाळी रूपं जे आहेत त्याचा वापर कशा पद्धतीने केला जातो ते पाहूया. बघा, फर्स्ट पर्सन सिंग्युलरसाठी आय वॉज, प्लुरल वी वेअर. सेकंड पर्सन सिंग्युलरसाठी यू वेअर, प्लुरलसाठी यू वेअर. थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी ही वॉज, सी वॉज, इट वॉज आणि प्लुरलसाठी दे वेअर. या पद्धतीनं टू बीची रूपं वॉज वेअरचा वापर आपण करायचा आहे. तर या ठिकाणी आय वॉज इटिंग अ मँगो, मी आंबा खात होतो. सब्जेक्ट वॉज वेअर प्लस क्रियापदाचा ING प्लस ऑब्जेक्ट ही रचना या ठिकाणी कंटिन्युअस पास्ट टेन्समध्ये झालेली पाहायला मिळते. दुसरं वाक्य आहे ही वॉज रायटिंग अ लेटर. याच्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, वॉज वेअर टू बीचं पास्ट टेन्समधलं रूप, रायटिंग हे क्रियापदाचं ING घेतलेलं आहे, अ लेटर हे या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, ऑब्जेक्ट घेतलेला आहे. ही वॉज रायटिंग अ लेटर, तो पत्र लिहित होता. हे दर्शवण्यासाठी आपण कंटिन्युअस पास्ट टेन्सचा वापर करतो. तिसरं वाक्य पहा, दे वेअर प्लेइंग अ फुटबॉल. याच्यामध्ये दे हा सब्जेक्ट आहे, वेअर हे टू बीचं पास्ट टेन्समधलं रूप, प्लेइंग क्रियापदाचा ING, अ फुटबॉल ऑब्जेक्ट. दे वेअर प्लेइंग अ फुटबॉल, ते फुटबॉल खेळत होते. तिसरा काळ आहे परफेक्ट पास्ट टेन्स. मराठीमध्ये या काळाला आपण पूर्ण भूतकाळ असं म्हणतो. मराठीमध्ये वाक्यरचना करत असताना आपण क्रियापदाचा शेवट जो आहे तो मूळ क्रियापद आणि मूळ क्रियापदाला लेला, लेली, लेले आणि पुढं त्याच्या पुढं होता, होती, होते असा करतो. भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होते हे दर्शवण्यासाठी आपण पूर्ण भूतकाळाचा वापर करतो. तर उदाहरण बघा, मराठीमध्ये आपण क्रियापदाला लेला, लेली,
हा प्रत्यय कसा लावतो आणि त्याच्यानंतर होता होती होते हे कसं लिहितो ते पहा. बघा, खाणे हे क्रियापद आहे तर त्याला आपण लिहिलेलं आहे खाल्लेले होते. लिहिणे क्रियापदाला लिहिलेले होते. खेळणे क्रियापदाला खेळलेला होता. या पद्धतीने आपण मराठीमध्ये हा काळ वापरतो. इंग्रजीमध्ये याची रचना पाहूया कशी होते. स्ट्रक्चर बघायचं. सब्जेक्ट प्लस हॅड, इथं आपण हॅड लिहिणार आहोत, प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. या ठिकाणी इथं क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. वाक्य पाहूया. आय हॅड इटन अ मँगो. या ठिकाणी आय हा कर्ता आहे. इथं आपण हॅड हा शब्द वापरलेला आहे. इटन हे क्रियापदाचं तिसरं रूप आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. अ मँगो हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आय हॅड इटन अ मँगो, मी आंबा खाल्लेला होता. मी आंबा खाल्लेला होता असं ज्या वेळेला आपल्याला म्हणायचं आहे त्यावेळेला हे वाक्य होतं आय हॅड इटन अ मँगो. दुसरं वाक्य बघा. ही हॅड रिटन अ लेटर. याच्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे. हॅड या ठिकाणी वापरलेला आहे. रिटन हे क्रियापदाचं तिसरं रूप आणि लेटर हे ऑब्जेक्ट. ही हॅड रिटन अ लेटर, त्यांनी पत्र लिहिलेले होते. तिसरं वाक्य पहा. दे हॅड प्लेड अ फुटबॉल. ते फुटबॉल खेळलेले होते. या वाक्यामध्ये दे हा सब्जेक्ट आहे. हॅड हे या ठिकाणी रूप इथं वापरलेलं आहे. प्लेड हे क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी घेतलेलं आहे. अ फुटबॉल हा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे एखादी भूतकाळामध्ये पूर्ण झालेली घटना आपल्याला सांगायची असेल त्यावेळेला आपण परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर करतो. चौथा काळ आहे कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. या काळाला मराठीमध्ये चालू पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. मराठीमध्ये अर्थातच हा काळ नाही. इंग्रजीमध्ये हा काळाचा वापर केलेला आहे. यात वाक्यरचना करत असताना आपण क्रियापदाचा शेवट ते मूळ क्रियापद, त्याला त हा प्रत्यय आणि मग आलेला, आलेली, आलेले, होता, होती, होते असा करतो. उदाहरणार्थ पहा. खाणे या क्रियापदाला खात आलेला होता किंवा खात आलेली होती किंवा खात आलेले होते. लिहित आलेला होता, लिहित आलेली होती, लिहित आलेले होते. खेळत आलेला होता, खेळत आलेली होती, खेळत आलेले होते. या पद्धतीनं आपण मराठीमध्ये याचा वापर करू शकतो. इंग्रजीमध्ये याचं स्ट्रक्चर पहा कशा पद्धतीने आहे. त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे कर्ता, त्यानंतर हॅड, त्यानंतर बीन हे टू बीचं तिसरं रूप प्लस क्रियापदाचं आयएनजी प्लस ऑब्जेक्ट अशी रचना त्या ठिकाणी आपण या वाक्यरचना करत असताना करणार आहोत. वाक्य पाहूया. आय हॅड बीन वॉचिंग अ टीव्ही सिन्स मॉर्निंग. म्हणजे मी सकाळपासून टीव्ही पाहत आलेलो होतो. या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट, हॅडचं रूप या ठिकाणी वापरलेलं आहे. बीन घेऊन क्रियापदाचा आयएनजी प्रत्यय केलेला आहे प्लस ऑब्जेक्ट. दिस इज रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. उरलेला वाक्याचा भाग आहे. याच्यामध्ये आपल्याला कालावधी मेन्शन करावा लागतो. कंटिन्युअस परफेक्ट टेन्समध्ये, मग तो प्रेझेंट टेन्स असू दे, पास्ट टेन्स असू दे किंवा फ्युचर टेन्स, याच्यामध्ये आपल्याला कालावधी मेन्शन करावा लागतो. तो सिन्स मॉर्निंग या शब्दाने या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. दुसरं वाक्य पाहूया. ही हॅड बीन रायटिंग अ लेटर सिन्स मॉर्निंग. या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे. हॅड या ठिकाणी घेतलेला आहे आपण. टू बीचं तिसरं रूप बीन घेतलेलं आहे. रायटिंग क्रियापदाचा आयएनजी रूप, लेटर हे ऑब्जेक्ट, सिन्स मॉर्निंग तो सकाळपासून पत्र लिहित आलेला होता. ही रचना आपण या ठिकाणी पाहिली. तर हा होता कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स. थँक्यू.